हाय, हॅलो, नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती परत एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे होळी, धुलीवंदन तसं उद्या आहे, पण उद्या स्कूलला सुट्टी असल्यामुळे ना आम्ही आजच सेलिब्रेट करून घेतलं आणि जिममधून यायला मला जवळपास 6 वाजत आलेच होते. आणि पुरणाचा स्वयंपाक करायचा होता, तर म्हटलं चला पटापट कामाला लागूया आणि फक्त विनेपुरतं आणि देवाच्या नैवेद्यासाठीच पुरण बनवायचं होतं. तर मी अर्धा ग्लास एवढंच हरभऱ्याची डाळ घेतली, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि जेवढी डाळ आहे ना त्याच्या जवळपास 3 पट पाणी टाकायचं आणि त्यानंतर झाकणाला वरती थोडंसं तेल लावलं जेणेकरून शिट्टी करताना ते बाहेर येऊ नये पाणी. तर म्हटलं कणिक मळून घ्यावी कारण कणिक चांगली भिजली पाहिजे साधारणतः 1 तास तरी. आणि कणिक मळताना सुद्धा यामध्ये ना थोडीशी हळद टाकायची जेणेकरून पोळीला एकदम छान असा सुंदर कलर येतो. आणि ही कणिक ना आपल्याला थोडीशी सैलसर पातळच मळायची आहे जेणेकरून असा छान स्ट्रेच आला पाहिजे. 1 तासाने त्यामध्ये बऱ्यापैकी ग्लुटन ॲक्टिवेट होतं आणि छान स्ट्रेच येतो कणकेमध्ये. कणिक मळून साईडला ठेवून दिली आणि आता साईड बाय साईड दुसरी कामं करायची होती कढीची आमटीची. तर आमटी बनवायला ना मी डायरेक्ट काय करते दरवेळेस म्हणजे गॅसवरतीच कांदा आणि खोबरं भाजून घेते, पण यावेळेस माझ्याकडे खोबऱ्याचा खीस होता त्यामुळे कांदा कट करून घेतला. तर म्हटलं आता चला कांद्यालाच लालसर होईपर्यंत भाजून घेऊया आणि शेवटी थोडंसं खोबऱ्याचा किस ॲड करूया, नाहीतर तसं ना थोडंसं पटकन होतं. डायरेक्ट कांदा आणि खोबरं भाजायचं आणि मिक्सरमधून काढून घ्यायचं आणि आमटीला ना त्यामुळे कलर पण खूप छान येतो. तसं याचाही कलर चांगला येतो, पण थोडंसं डार्क आपल्याला ब्राउनिश होईपर्यंत कांदा भाजावा लागतो. तर तो कांदा कट करून घेतला आणि त्यानंतर दुसरा कांदा कट करायला घेतला भज्यासाठी. खरं तर फक्त एकाच माणसासाठी हा स्वयंपाक बनवायचा होता, त्यामुळे मलाही अंदाज येत नव्हता की किती काय घेऊ. ते भज्याचं पीठ तर मी फक्त 3 चमचे एवढं घेतलं होतं आणि कांदा दुसरा सुद्धा मी कट करून घेतला आणि म्हणलं भज्याचं पीठ भिजवत ठेवूया आणि नंतर बाकीचे कामं करून घेऊया. कांदा, बेसन पीठ, चवीपुरतं मीठ, लाल तिखट आणि हळद आणि ओवा टाकून ना मी सोडा ना शेवटी जेव्हा भजे तळायचे असतील ना तेव्हा टाकते. हे सगळं टाकून व्यवस्थित मिक्स करून ठेवलं. मीठ सुद्धा शेवटीच टाकते, आता सांगताना मी तुम्हाला सांगितलंय, कारण कांद्यामुळे त्याला पाणी सुटतं. तर मीठ सुद्धा शेवटीच जेव्हा आपल्याला भजे करायचे ना तेव्हाच टाकायचं. तर हे सगळं मिक्स करून ठेवलं आणि नंतर मला बाल्कनी क्लीन करून घ्यायची होती कारण तिथेच मी होळी पेटवणार होते. तसं तर ना सोसायटीमध्ये यावर्षी होळीचं सेलिब्रेशन आहे, लास्ट इयरला नव्हतं. पण ना आधीपासूनच आम्ही घरच्या घरी नेहमीच अशी लग्नापासून म्हणजे माहेरी पण आणि सासरी पण अशी छोटी होळी करतो. तर ते केल्याशिवाय सण साजरा केल्यासारखा वाटत नाही, म्हणून काय केलं बाल्कनी क्लीन करून घेतली. काल ना डांगी चौकातून बाजार होता, तर 6 किलो कांदे आणले होते. तर सकाळी त्याला साफ केलं होतं आणि स्कूलला जाताना तो गर्दा तसंच राहिला होता. ते सगळं क्लीन करून झाडं सगळी एका साईडला ठेवली कारण होळी पेटल्यानंतर त्याच्या म्हणजे आगीच्या वाफेमुळे झाडं जळायला नको, कारण आधीच उन्हाळा लागलेला आहे म्हणून सगळी झाडे एका साईडला करून घेतली. आणि गौऱ्या तर आधीच घरी होत्या आणि येताना मी एरंडाचं पान आणि जिमच्या साईडने येताना मंदिराच्या तिथं असे थोडंसं वाळलेलं गवत होतं, तर त्याचं हे मी घेऊन आले आणि अशा पद्धतीने होळी उभी केली. आणि होळीच्या भोवती तसं तर पिठाची रांगोळी असते, तर मी पिठाची पण रांगोळी टाकली आणि थोडीशी साधीशी रांगोळी काढली. त्यानंतर एवढ्या वेळात कुकरची वाफसुद्धा गेली होती, तर म्हटलं पुरण करून घेऊया. तर मी साखर टाकताना कसं माप घेते, ज्या की तुम्ही ग्लासने वाटीने म्हणजे डाळ मोजून घेतली आहे ना त्यानेच जेवढ्या क्वांटिटीची डाळ होती तेवढंच थोडंसं त्यात मी अर्धा गूळ आणि अर्धी साखर घेते. जर पूर्ण गूळ घेतला तर पुरण थोडंसं ड्राय होतं, म्हणून मग मी अर्धा गूळ आणि अर्धी साखर अशी घेते. आणि हे जे पाणी आहे ना उरलेलं ते आपल्याला आमटीसाठी लागणार आहे, त्यामुळे ते साईडला ठेवायचं. आणि मी ना पुरण नेहमी पुरण पात्रातच करते. तर बऱ्याच जणी काय करतात डायरेक्ट मिक्सरला फिरवतात, तर त्यामुळे ना पुरणाचं टेक्स्चर मला तरी असं वाटतं की थोडंसं स्टिकी होतं, म्हणून याने ना या पुरण पात्राने केल्यावर टेक्स्चर एकदम छान येतं. तर पुरण काढून झाल्यावर त्यानंतर त्याला चटका द्यायला ठेवलं आणि मग इथे साईड बाय साईड त्याच कुकरमध्ये भातसुद्धा लावून घेतला. कढी बनवण्यासाठी पीठ आणि दही मिक्स करून ठेवलं कारण आता एकही गॅस शिल्लक म्हणजे रिकामा नव्हता, तिन्ही पण गॅसचे बर्नर बिझी होते. तर म्हटलं चला हे मिक्स करून ठेवूया. आणि एवढं सगळं मी हे ना घाईघाई करत होते का तर मला वाटत होतं 7 माझं सगळं व्हायला पाहिजे. तर 7 माझं सगळं झालं, पण पूर्णच ऐनवेळी थंड झालं नव्हतं, त्यामुळे थोडंसं लेट झालं. कढी आमटीची रेसिपी मी काही शूट करू शकले नाही. तर 1 तासाने ना कणिक बऱ्यापैकी एकदम छान भिजल्या जाते. तर एकदा तिला तेल लावून मऊ करून घ्यायचा आणि पोळ्या बनवायला सुरुवात करायची. जेवढं आपण कणिक घेतले तेवढाच पुरणाचा गोळा घ्यायचा आणि हळूहळू पुरणपोळ्या बनवून घ्यायच्या. पहिल्याच अटेम्प्टमध्ये जमतील असं काही नाही, पण बनवून बनवून त्या येतात, एवढ्या पण काही अवघड नाही आहेत. आणि मस्त अशा पुरणपोळ्या मी बनवून घेतल्या आणि एवढाच कणिक एवढंसंच पुरण घेऊन त्यातसुद्धा देवांसाठी 2 नैवेद्य आणि विनेसाठी 2 पोळ्या, त्यातही कणिकही उरली आणि पुरणही उरले. आणि आता ना तुम्ही काही म्हणायच्या आधी मी इथे सांगून देते की या नैवेद्यासाठी मी छोट्या छोट्या पोळ्या का बनवल्यात, कारण की हा नैवेद्य आपण होळीमध्येच टाकतो म्हणून. एरवी इतर सणाला मी जे आपल्या साईजच्या पोळ्या बनवतो ना त्याच साईजच्या पोळ्या सुद्धा देवासाठी सुद्धा बनवते. आणि ही जी मोठी पोळी आहे ना ती घरच्या
घरच्या देवांना हीच दाखवली होती आणि त्यानंतर तेच ताट मी विनयाला जेवायला दिलं होतं, कारण मला तरी पटत नाही की ते वाया घालवायचं, म्हणून असे मी होळीसाठी 2 छोटे नैवेद्य बनवले होते, एक सोसायटीच्या होळीसाठी आणि एक घरच्या होळीसाठी. मग विनयची मीटिंग संपल्यानंतर थोडासा आम्हाला उशीर झाला, होळीची पूजा करून होळी पेटवून घेतली आणि अशा पद्धतीने आमच्या घरच्या घरी सेलिब्रेशन झालं. घरचं सेलिब्रेशन झाल्यानंतर खाली सोसायटीच्या होळीचं दर्शन आणि नैवेद्य दाखवायला गेलो आणि असा संपला आजचा दिवस. तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. चला बाय.